नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता मिळाल्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची। होय मित्रांनो, राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी जी काही नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे, तर या योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो 8वा हप्ता शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाहीये। त्यामुळे आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता नुकताच प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे आता नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची। आता राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही जवळपास संपलेली आहे, कारण की नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून 16 मार्च रोजी या ठिकाणी 2 प्रकारचे जीआर काढण्यात आलेले आहेत। यामध्ये पहिला जो काही जीआर आहे तो म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 8व्या हप्त्याचे वितरण करण्याबाबतचा जो काही निधी मंजुरीचा जीआर असतो तो जीआर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता जवळपास शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपली आहे, कारण की आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये हे जमा होणार आहेत। परंतु सध्या मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी जो काही 8वा हप्ता आहे तो निधी मंजूर झालेली असली तरी देखील या ठिकाणी 23 मार्च नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल अशा प्रकारची अपडेट सध्या मिळालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अजून काही 3-4 दिवस थांबावे लागणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 8व्या हप्त्याचे वितरण हे होणार आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या 8व्या हप्त्यासाठी राज्यातील कोणकोणते शेतकरी हे पात्र झालेले आहेत। तर बघा मित्रांनो, अतिशय सोपे गणित आहे। या ठिकाणी जे काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत तेच या ठिकाणी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र ठरवले जात असतात। त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे तो ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेला असेल तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा हप्ता देखील 100% या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्यांना नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता तो 23 मार्च नंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे, कारण की आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार 23 मार्च नंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये हे जमा होणार आहेत।